मित्रांनो, ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम दिवस 20वा वर्ग 9वी आणि विषय माहितीचा आहे आपल्याला गणित मॅथमॅटिक्स. मी दोन्ही भाषेमध्ये सांगणार आहे, मराठी मीडियम आणि सेमी इंग्रजीमध्ये. नाऊ टुडेज टॉपिक इज पॉलिनॉमियल, बहुपदी. आणि या टॉपिकमध्ये आपल्याला आज काय काय बघायचं आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिनॉमियल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिग्री, हाऊ टू परफॉर्म प्लस अँड मायनस अँड मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल. आपल्याला आज बहुपदीची माहिती पाहायची आहे, व्याख्या पाहायची, कोटी पाहायची, त्याच्यानंतर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पण पाहायचं आहे. आणि हे पाहण्यापूर्वी आपण काही उदाहरणं पाहू. x² + 2x. देअर आर टू टर्म्स, इट इज कॉल्ड ॲज बायनॉमियल. दोन पदं आहेत, याला द्विपदी असे म्हणतात. आणि आपण याचे आता इंडेक्स शोधू. इंडेक्स ऑफ ईच टर्म. इन दिस टर्म x², x is the variable, and what is the index? 2. 2x. There is no index means 1. What is the index? 1. And the index must be from this set. हा जो इंडेक्स येणार आहे, हा इंडेक्स या सेट मधला पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डब्ल्यू? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डब्ल्यू? तोपर्यंत मराठी मीडियममध्ये सांगतो. पहिले पद, याच्यामध्ये चलपद आहे x, याचा घातांक 2. दुसरं पद चलपद x, त्याचा घातांक 1. आणि बहुपदी असण्यासाठी हे दोन्ही घातांक या सेटचे सदस्य पाहिजे, या संचातले पाहिजे, या संचाच्या बाहेरचे नको. मग डब्ल्यू म्हणजे काय? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि आपल्याला आठवत असेल 0, 1, 2, 3... आणि मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर वर्ल्ड ऑफ नंबर्स, संख्यांचे जग याविषयी 3 व्हिडिओ, आत्ताच्या घडीला आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि तुमचं संख्याबद्दलचं सगळं नॉलेज त्याच्यामध्ये अपडेट होईल. अवश्य पहा संख्या जगत. आणि प्लेलिस्टची जर लिंक पाहिजे असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कॉमेंट टाका, आय वॉन्ट वर्ल्ड ऑफ नंबर्स. ओके. 2 आहे, 1 आहे, बिलॉंग्स टू चा घटक आहे, कशाचा? डब्ल्यूचा. इट इज कॉल्ड ॲज पॉलिनॉमियल. याला बहुपदी असे म्हणतात. आणि व्याख्या तयार झाली. जर चलपदाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल, चलपदाचा घातांक हा पूर्ण संख्या असेल तर त्याला बहुपदी असे म्हणतात. If the index of variable is whole number, then that algebraic expression is called as polynomial. If the index is whole number, index of variable is whole number, then it is called as polynomial. मित्रांनो, व्हिडिओ पाहता पॉज करा, महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या, त्याच्यानंतर स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि आपल्या शिक्षकानं सांगितलेल्या सूचनेनुसार आपल्याला तो पोस्ट सुद्धा करायचा आहे. आता इथं सेकंड. आता याच्यामध्ये व्हॉट इज द फर्स्ट टर्म? 2y². y इज द व्हेरिएबल. व्हॉट इज द इंडेक्स? 2. हिअर देर इज नो इंडेक्स मीन्स 1. नाऊ इज देअर इंडेक्स? 2y². चलपदाचा घातांक 2, चलपदाचा घातांक 1. नाऊ 5. 5च्या बद्दल काय सांगता येईल? घातांक किती आहे? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मित्रांनो, 5 आहे, 5 आहे. याला जर आपण मोनोमियलमध्ये लिहायचं ठरवलं तर हे होईल. आपण 5ला असं लिहू, 5 बरोबर 5 गुणिले 1, 5 गुणिले 1, 5 गुणिले. आणि आपल्याला माहिती आहे इफ द इंडेक्स इज 0, व्हॅल्यू इज 1. घातांक 0 असेल तर किंमत 1 येते, म्हणून मी 1च्या ठिकाणी काय लिहिलं? yचा घातांक 0. सो इंडेक्स इज 0. आणि या टर्मला म्हणतात कॉन्स्टंट टर्म. महत्वाचा मुद्दा आहे, लिहून घ्या. कॉन्स्टंट टर्म काय म्हणतात त्याला? कॉन्स्टंट टर्म, स्थिर पद. इज इट राईट? सो व्हॉट इज द इंडेक्स? 0. 2, 1, 0.
डब्ल्यू मधून आलेले आहेत का पाहून घ्या. यस आलेले. बिलॉंग्स टू डब्ल्यू. इट इज पॉलिनॉमियल. इट इज पॉलिनॉमियल. आता 9 सर याच्यात तर व्हेरिएबलच नाही. आहे व्हेरिएबल. 9ला कसं लिहिणार सांगा. 9 × 1 इक्वल टू 9 इंटू कोणताही व्हेरिएबल घ्या, कोणतेही चलपद घ्या, ए पासून झेड पर्यंत. मी एक्स घेतलं. एक्सचा घातांक 0. 9x 0 सांगा. व्हॉट इज द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. 0. इट बिलॉंग्स टू डब्ल्यू. इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल. हा सुद्धा बहुपदी आहे. कारण 9ला आपण कसं लिहिणार. 9x घातांक 0 आणि 0 कुठं आहे. डब्ल्यू मध्ये आहे. याला म्हणतात स्थिर पद, कॉन्स्टंट टर्म. स्थिर पद, कॉन्स्टंट टर्म. सो ईच अँड एव्हरी नंबर इज पॉलिनॉमियल. प्रत्येक संख्या ही बहुपदी आहे. जास्तीत जास्त. आणि त्याला काय म्हणतात. कॉन्स्टंट टर्म, स्थिर पद. बहुपदी म्हणण्यापेक्षा त्याला आपल्याला एकपदी म्हटलेलं आणखी चांगलं. बहु म्हणजे एकपेक्षा जास्त. मोनोमियल आहे, एकपदी आहे. याच्यात 2 टर्म आहे. मोनोमियल आहे, सॉरी बायनॉमियल आहे, द्विपदी. 1 2 3. त्रिपदी, ट्रायनॉमियल आहे. आणि मित्रांनो चॅप्टर नंबर 3 मध्ये आपण हे डिटेलमध्ये शिकणारच आहोत. तुर्तास 9 इज मोनोमियल. इट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट टर्म. याला स्थिर पद म्हणतात. ही एकपदी आहे. चला आता पुढं. व्हॉट इज व्हेरिएबल कोणता आहे. एक्स. इंडेक्स 2. व्हेरिएबल कोणता आहे. एक्स. इंडेक्स 1. चलपद एक्स घातांक 2. चलपद एक्स घातांक 1. 2 आणि 1 डब्ल्यू मध्ये आहे का. आहे. इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल. बहुपदी आहे. मित्रांनो व्याख्या पाठ करायपेक्षा व्याख्येचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज 9वी मध्ये फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये किती टर्म आहे. 1 2 3 4. 4 टर्म्स आर देअर. व्हेरिएबल एक्स इंडेक्स 3. व्हेरिएबल एक्स इंडेक्स 1. व्हेरिएबल एक्स इंडेक्स 2. व्हॉट इज द इंडेक्स ऑफ दिस 2. ॲक्च्युअल 2चा इंडेक्स 1 आहे. पण आपण 2ला व्हेरिएबल जर लिहायचं असेल तर 2x⁻0 आणि व्हेरिएबलचा इंडेक्स किती आहे. 0. व्हेरिएबलचा आहे बरं, 2चा नाही. दिस इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट टर्म अँड द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 0 because 2 can be written as 2x⁻0. 5 5y⁻0. 10 10y⁻0. 15 15a⁻0. 2ला कसं लिहिणार. 2x चा घातांक 0. 5ला 5y चा घातांक 0. 15 15a चा घातांक 0. 3 1 2 0. 3 1 2 0. डब्ल्यू मध्ये आहे का. आहे. इट इज पॉलिनॉमियल. ओके. सगळेचे सगळे पॉलिनॉमियल आहे. आता 6वं उदाहरण बघू. चला. इंडेक्स किंवा घातांक. इंडेक्स किंवा घातांक. पहिला टर्म 7x³ याच्यातला हा जो 7 आहे याला म्हणतात कोइफिशियंट. कोइफिशियंट सहगुणक. याला म्हणतात व्हेरिएबल. याला म्हणतात इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. 3 -6 कोइफिशियंट सहगुणक. व्हेरिएबल x. इंडेक्स -2. दिस इज कॉन्स्टंट टर्म. 10x⁻0. It means index of variable is 0. Index of variable आहे 10चा नाही. It is called as constant term. याला नाही लिहिलं तरी चालेल. 3 - 2. चला डब्ल्यू मध्ये आहे का पॉवर 3 आहे. -2 नाही. 0 आहे आणि प्लस नंबर आहे. मायनस नाही. इट इज नॉट पॉलिनॉमियल. ही बहुपदी नाही. बिकॉज index of variable is not whole number, is not belongs to w. ही बहुपदी नाही कारण की चलपदाचा घातांक हा पूर्ण संख्या नाही. 5y + 7/y डिनॉमिनेटरला गेलं छेदस्थानी. याला जर न्यूमरेटरला आणलं तर काय होईल. 7y⁻1. इयत्ता 8वी. इंडेक्स लॉ ऑफ इंडायसेस घातांकाचे नियम. म्हणजे याचा आलं 1. हे आलं -1. इट इज नॉट पॉलिनॉमियल बिकॉज दिस इंडेक्स इज मायनस. ऋण आहे छेदस्थानी असेल तर बहुपदी नाही. नॉट पॉलिनॉमियल. 10 यस इट इज पॉलिनॉमियल किंवा ॲक्च्युअल इट इज मोनोमियल. स्थिर पद आहे. कॉन्स्टंट टर्म आहे. 10ला कसं लिहिणार. 10 b चा घातांक 0. व्हॉट इज द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. 0. इट इज मोनोमियल. इट इज कॉन्स्टंट टर्म.
आपण 10ला कसं लिहू शकतो? 10b चा घातांक 0, घातांकाला 0, हा डब्ल्यू मध्ये आहे. ही स्थिर एकपदी आहे, स्थिर एकपदी किंवा त्याला स्थिर पद असे सुद्धा म्हणतात. या प्रकारे मित्रांनो आपण पॉलिनॉमियल बहुपदी कशाला म्हणायचं, कसं ओळखायचं हे पाहिलेलं आहे. आता आपल्याला शोधायची कोटी, डिग्री, कोटी किंवा डिग्री. आता पॉलिनॉमियल आहे एकदा पक्क झालं, पॉलिनॉमियल आहे एकदा पक्क झालं. आता इंडेक्स पाहिजे 2, 1. कोणता इंडेक्स सगळ्यात मोठा आहे? 2. डिग्री, कोटी, 2. मोठा जो असेल तो डिग्री किंवा कोटी. चलपदाच्या मोठ्यात मोठ्या घातांकाला कोटी असे म्हणतात. चलपदाच्या मोठ्यात मोठ्या घातांकाला कोटी असे म्हणतात. लिहून घ्या. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिग्री? द हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल in given algebraic expression in given polynomial is called as degree. 2, 1 degree is 2. कोटी 2 आहे. 9 x raised to 0, x raised to 0. what is the degree? 0. एक नियम लिहून घ्या. the degree of constant term is always 0. स्थिर पदाची कोटी नेहमी 0 असते. 9ची कोटी 0, 15ची कोटी 0, 1000ची कोटी 0, 0ची कोटी. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. हा तुमच्यासाठी चॅलेंजिंग प्रश्न आहे. व्हॉट इज द डिग्री ऑफ 0? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. मित्रांनो, प्रत्येक एपिसोडमध्ये मी काही चॅलेंजिंग प्रश्न देत असतो, त्याचं उत्तर अवश्य यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आता 2 इकडे पहा. 3, 1, 2, 0. मोठ्यात मोठा कोण आहे? 3. इट इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस? सर पॉलिनॉमियल नाही, मग डिग्रीचा प्रश्न नाही. बहुपदी नाही, कोटीचा प्रश्न नाही. इट इज नॉट पॉलिनॉमियल. व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस 10? 10ची कोटी किती आहे? 0. 10ची कोटी किती आहे? 0. मित्रांनो, या प्रकारे मनानं आणखी 5 उदाहरणं घ्या. इथं लिहा इंडेक्स, घातांक, इथं लिहा डिग्री. चला कसं तयार करायचं 5 चार्ट. सगळ्यात पहिले मनानं उदाहरणं तयार करा. 5 एक्झाम्पल तयार करा, चार्ट तयार करा. मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इथं लिहायचे उदाहरणे, एक्झाम्पल्स 1, 2, 3, 4, 5. इथं लिहायचं इंडेक्स, घातांक. इथं लिहायचं पॉलिनॉमियल आहे किंवा नाही. असेल तर राईट, नसेल तर नॉट. आणि इथं लिहायचं डिग्री, कोटी. असेल तर कोटी लिहायची, नसेल तर डॅश मारायचा. कोटी. 5 उदाहरणं तयार करा. इथं उदाहरणं लिहा, इथं इंडेक्स, घातांक लिहा. इथं राईट ऑर रॉंग, पॉलिनॉमियल आहे किंवा नाही, यस ऑर नो असं चिन्ह द्या. नाहीतर मग असं लिहा यस, नो, काही पण करा. इथं लिहा डिग्री, कोटी. असेल तर कोटी लिहा, नसेल तर विषयच मिटला. चला मित्रांनो, आपण 2 कन्सेप्ट पाहिलेले आहेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉलिनॉमियल अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिग्री. आपण कोटी म्हणजे काय हे पाहिलं, बहुपदी म्हणजे काय हे ओळखलं. आता आपल्याला करायचं प्लस मायनस ऑफ पॉलिनॉमियल, बहुपदीची बेरीज वजाबाकी. आणि त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे एक टर्म. त्या टर्मला म्हणतात लाईक टर्म, स्वरूप पदे. आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईक टर्म्स? त्याच्यासाठी फॉर्म्युला, पासवर्ड आहे VI. काय पासवर्ड आहे? VI. लाईक टर्म ओळखण्यासाठी फॉर्म्युला किंवा पासवर्ड आहे VI. काय फॉर्म्युला आहे? VI. पासवर्ड आहे हा. कसा आहे पहा, 7x³ 10y³. I means index, 3. I म्हणजे घातांक. I म्हणजे काय? घातांक. V म्हणजे काय? चलपद. इंडेक्स इज VI. इंडेक्स इज सेम 3. व्हेरिएबल इकडं x आहे, इकडं काय आहे? y. नॉट सेम. लाईक टर्म आहे का? लाईक टर्म स्वरूप पदे आहे का? नाही. चला उदाहरण नंबर 2.
5y raised to 10, 10 y raised to 10. चला व्हेरिएबल y, index 10, 10, same, index is same, variable is same, it is like term. चला आता आपण एक उदाहरण पाहणार आहोत मित्रांनो. लाईक टर्मसाठी आपल्याला 2 अटी पूर्ण झाल्या पाहिजे. पहिलं काय, व्हेरिएबल सेम पाहिजे. नंबर 2 काय, इंडेक्स सेम पाहिजे. त्याला म्हणतात लाईक टर्म. चलपद पण सेम पाहिजे आणि त्याचा घातांक बी सेम पाहिजे, मग त्याला म्हणायचं सरूप पदे. मित्रांनो आपण एक आता उदाहरण पाहू. चला लिहा, उदाहरण लिहा. पुस्तक आपल्या स्वाध्यायातलं मध्ये घेतलो आणि नंतर मनानं घेऊ. चला नंबर 1, 4x² plus 2x minus 6 plus 5x² minus 3x plus 4. ॲडिशन करायचं आपल्याला आणि आपल्याला माहिती आहे दिस इज द व्हर्टिकल ॲडजस्टमेंट. ही उभी मांडणी आहे, व्हर्टिकल ॲडजस्टमेंट. चला आता x², व्हेरिएबल बी सेम, इंडेक्स बी सेम, चलपद x, घातांक 2, 2, लाईक टर्म आहे, स्वरूपपदे आहे. व्हॉट इज द कोइफिशियंट 4, व्हॉट इज द कोइफिशियंट 5, 4 plus 5, व्हॉट इज द आन्सर 9x². 9x². आता इथं x, 1, 1, x raised to 1 लिहून टाकतो. +2 - 3, +2 - 3. सांगा व्हॉट इज युअर आन्सर. यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. माझा आन्सर आलं 1 - 1. व्हॉट इज माय आन्सर -1. नाउ दिस इज कॉन्स्टंट, दिस इज कॉन्स्टंट. -6 + 4. सांगा व्हॉट इज युअर आन्सर. माझा आन्सर आलं -2. आणि खाली लिहून टाका डिग्री. येताना मध्ये डिग्री आणि कोटी लिहायला अर्धा मार्क असतो. सांगितलेली असो किंवा नसो लिहून टाकायची. डिग्री 2, 1 आणि इथं कॉन्स्टंट टर्मची डिग्री व्हेरिएबल इथं नाही. x raised to 0 म्हणजे 0, 2, 1, 0 म्हणजे व्हॉट इज द डिग्री 2. व्हॉट इज द डिग्री 2. या प्रकारे मित्रांनो आपण हे व्हर्टिकल ॲडजस्टमेंटमध्ये सोडवलेलं आहे. यालाच मी आता हॉरिझॉन्टल ॲडजस्टमेंटमध्ये सोडवणार आहे. 4x² plus 2x minus 6 plus 5x² minus 3x plus 4. आपण याला आता आडव्या मांडणीत सोडवू. हॉरिझॉन्टल पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. 4x² plus 2x minus 6. If there is a plus sign outside the bracket, there is no change in the sign of all these terms. जर कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह असेल, प्लसचं चिन्ह असेल, तर कंसातील कोणत्याही टर्मचं, कोणत्याही पदाचं चिन्ह बदलत नाही. सेम टू सेम लिहून टाका. इथं प्लस आहे, +5x² minus 3x plus 4. आता ही रेल्वेचे डबे तयार झाले. आपल्याला लाईक टर्म स्वरूपपदे एकत्र आणायची. x², कुठे x² आहे पहा, इथं x² आहे, जवळ आणा याला. 4x² plus 5x². व्हॉट इज द साइन ऑफ 5 प्लस व्हॉट इज द साइन ऑफ 4 प्लस. ओके, याचं काम झालं, याचं काम झालं. आता +2x plus 2x, x कुठे आहे पहा, -3x, याचं काम झालं. आता कॉन्स्टंट टर्म -6 plus 4, साइन बदलायचं नाही. चला x², 4 plus 5 9, +2 - 3 -1x, -6 plus 4 -2. मित्रांनो प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर ज्याची कमांड त्यालाच गणितामध्ये डिमांड. या 4 ऑपरेशनवर कमांड पाहिजे. आपल्याला जर याच्या बाबतीत काही थोडेफार डाऊट असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जा. मैत्री गणिताशी या प्लेलिस्टमध्ये 14 व्हिडिओ आहेत. दररोज एक 5-10 मिनटं दररोज एक व्हिडिओ पहा. तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि नवीला पटपट हात चालत. कारण माझा अनुभव असा आहे की विद्यार्थी हुशार असो किंवा कमी हुशार असो गणितात, त्याच्या ह्या चुका होतात प्लस मायनसमध्ये आणि मार्क जातात.
आणि म्हणून वेळात वेळ काढून मैत्री गणिताची प्लेलिस्टमध्ये जा आणि व्हिडिओ अवश्य बघा. नाही सापडले तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याची लिंक तुम्हाला पाठवतो. आता लिहा डिग्री कोटी एकाच भाषेतल्या मराठी किंवा 2 1 2 इज ग्रेटर नंबर, लार्जेस्ट नंबर. मोठ्यात मोठी संख्या कोणती घातांक 2, ती झाली डिग्री. ही झाली होरिझॉन्टल ॲडजस्टमेंट, ही झाली व्हर्टिकल. ओके चला आता क्वेश्चन नंबर 2 राईट डाऊन. 4x स्क्वेअर प्लस 2x मायनस 6 मायनस 5x स्क्वेअर. मायनस हे दोघाला साईन आहे बरं. मायनस 5x स्क्वेअर प्लस 3x मायनस 4. व्यवस्थित जागा सोडायची आहे आणि लिहायचं आहे. चला आता आपल्याला आपण इथं प्लस केलं होतं दोघांचं, या दोघांच्या मधात प्लस लिहितो. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला, दोन्हीही पॉलिनॉमियलचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. दोन बहुपदीची आपल्याला वजाबाकी करायची आहे. आणि मित्रांनो आता या 2 मध्ये कोणतं आलं साईन, मायनस. कोणतं साईन आलं, मायनस. आणि मायनस करायचं असेल इथं मी तुम्हाला सांगितलं की कंसाच्या बाहेर जर प्लस चिन्ह आलं तर कोणत्याही पदाचं चिन्ह बदलायचं नाही. इफ देर इज अ प्लस साईन आउटसाइड द ब्रॅकेट देर इज नो चेंज इन द साईन ऑफ दीज टर्म्स. पण आता मायनस असेल तर साईन चेंज करायचं. प्लस असेल मायनस करायचं, मायनस असेल प्लस करायचं. आता इथं 5ला कोणतं साईन म्हणजे कोणतं आहे, प्लस. प्लसचं काय होईल, मायनस. प्लसचं काय होईल, मायनस. मायनसचं काय होईल, प्लस. सोडवायचं आता पहिल्यासारखंच. x स्क्वेअर लिहून टाकतो. 4 आता प्लस 5 राहिले, आता काय झाले -5. -5 4 - 5 -1. आणि हा 1 नाही लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी आहे आणि लिहिला तरी आहे. -x स्क्वेअर प्लस 2 -3 प्लस 2 -3 -1 x -6 प्लस 4 -2 डिग्री कोटी बरोबर 2. 2 1 मोठी कोण आहे, 2 डिग्री 2 कोटी बरोबर 2. मित्रांनो आता मी याला आडव्या मांडीमध्ये करतो म्हणजे तुम्हाला समजायला आणखी कन्सेप्ट क्लिअर होईल. चला पहिला टर्म काय आहे, पहिला टर्म काय हे बी पुसून टाकतो. आता हे बी पुसून टाकतो एकदा. आपण आता हॉरिझॉन्टल करू. 4x स्क्वेअर लिहा. 4x स्क्वेअर प्लस 2x मायनस 6 मायनस 5x स्क्वेअर प्लस 3x मायनस 4. शेतूमधलं उदाहरण आपलं उदाहरण सेम आहे का पहा, का काही बदल झाला. 4x स्क्वेअर प्लस 2x मायनस 6 मायनस 5x स्क्वेअर प्लस 3x मायनस 4. आणि मित्रांनो सर्वात पहिले काय सॉल्व्ह करून घ्यायचं, ब्रॅकेट. कंस सोडून घेऊ पहिले. हे जसेच्या तसं लिहून टाकू. व्हॉट इज द साइन आउटसाइड द ब्रॅकेट. कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आलं, वजा. प्रत्येक पदाचं प्रत्येक टर्मचं चिन्ह बदलायचं. इथं कोणतं साइन म्हणजे कोणतं आहे, प्लस. प्लसचं काय करल, -5x स्क्वेअर. प्लसचं काय करल, -3. मायनसचं काय करल, प्लस. ही व्हर्टिकल ॲडजस्टमेंट सॉरी हॉरिझॉन्टल आणि ही व्हर्टिकल. पहा 5x स्क्वेअरला मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. साईन चेंज करायचे कधी, देर इज अ मायनस साईन आउटसाइड द ब्रॅकेट. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलं की कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. 3दा लिहा हे वाक्य. इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी, इफ देर इज अ मायनस साईन आउटसाइड द ब्रॅकेट चेंज द साईन ऑफ ईच टर्म ऑफ द ब्रॅकेट. चला आता लाईक टर्म x स्क्वेअर जवळ आणा. 4x स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर. चला याचं काम झालं. आता x प्लस 2x मायनस 3x याचं काम झालं. राहिलं कोण, -6 प्लस 4. मित्रांनो बरेच मित्र अजून आपले 3x प्लस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 5x स्क्वेअर असे लिहितात. दॅट इज रॉंग. Why it is wrong? Because they are not like term. हा x आहे आणि हा x स्क्वेअर आहे. दे आर नॉट लाईक टर्म. ती स्वरूप पदे नाही. x स्क्वेअर असतं लाईक टर्म. आणि आपण जर अशी बेरीज केली त्याचा अर्थ असा होतो 3 सफरचंद
अधिक 2 आंबे बरोबर 5 सफरचंद किंवा 5 आंबे किंवा 5 सफरचंद आंबे असं होऊ शकतं का? सफरचंद आणि आंबे वी कॅनॉट ॲड दिस बिकॉज दे आर नॉट लाईक टर्म. ॲपल अँड मँगोज कॅनॉट बी ॲडेड. आपण दोघांची बेरीज करू शकत नाही कारण दोघं स्वरूपमध्ये नाही. आणि म्हणून मित्रांनो अशी मिस्टेक करू नका 9वीत आल्यावर. चल आता एक्स स्क्वेअर लाईक टर्म 4 - 5 4 - 5 -1 एक्स स्क्वेअर +2 - 3 +2 - 3 -1 एक्स. याचं विकाम झालं, याचं विकाम झालं. -6 + 4 -2. याला असं पण लिहिलं तरी चालतं. खाली लिहा डिग्री कोटी 2 1 मोठा कोण आहे 2 डिग्री 2. मित्रांनो समरी जर काढायची असेल तर सगळ्यात पहिला मुद्दा पॉलिनॉमियल बहुपदी व्याख्या लिहा. इंडेक्स इज होल नंबर. घातांक पूर्ण संख्या आहे. कोणाचा घातांक? चलपदाचा घातांक पूर्ण संख्या आहे. द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज होल नंबर. ही झाली पॉलिनॉमियल. नंबर 2 डिग्री. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज डिग्री. चलपदाच्या मोठ्या घातांकाला कोटी असे म्हणतात. नंबर 3 लाईक टर्म्स VI. लाईक टर्मचा पासवर्ड काय? VI. If variable and index both are equal, both are same, then it is called as like terms. X square, y cube. उदाहरण लिहिलं ना म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतो. 3y² - 10y². इज इट राईट? लाईक टर्म्स. त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय लिहायचा? इफ देर इज अ प्लस साइन आउटसाइड द ब्रॅकेट देर इज नो चेंज इन द साइन ऑफ द टर्म्स इन द ब्रॅकेट किंवा ऑफ द ब्रॅकेट. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असेल तर कंसातील कोणत्याही पदाच्या चिन्हात बदल होत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा इफ देर इज अ मायनस साइन आउटसाइड द ब्रॅकेट चेंज द साइन ऑफ इच टर्म ऑफ द ब्रॅकेट. कंसाच्या बाहेर मायनस साइन असेल तर कंसातील ब्रॅकेटमधील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आहे. प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. आणि मित्रांनो आता आपल्याला थर्ड ऑपरेशन पाहायचं आहे आणि त्या थर्ड ऑपरेशनचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल. लिहा मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल. पहिले काय पाहिलं आपण? प्लस मायनसला काय पाहिजे? लाईक टर्म. आणि त्याचा पासवर्ड काय? VI. व्ही म्हणजे काय? चलपद. आणि आय म्हणजे काय? घातांक. हा झाला प्लस मायनसचा पासवर्ड. आता मला पाहायचं आहे मल्टिप्लिकेशन गुणाकार. कसं करणार? तुम्हाला एक उदाहरण घेऊन दाखवतो. नंबर 1 7x² × 5x⁴. आणि याचा पासवर्ड आहे व्हेरिएबल व्ही. काय पासवर्ड याचा? फक्त चलपद सारखं पाहिजे, बाकीचं काहीच नसलं तरी चालेल. आता पहिले कोइफिशियंट इंटू कोइफिशियंट. सहगुणक गुणिले सहगुणक. 7 5 35 7 5 35. व्हेरिएबल सेम आहे का पहा? x²x⁴ एक्सचा वर्ग गुणिले एक्सचा घातांक 4. इफ द बेस इज सेम then in multiplication add the index 2 + 4 6. पाया समान असेल तर गुणाकारात घातांकाची बेरीज करावी. पाया समान असेल तर गुणाकारात घातांकाची बेरीज करावी. पॉईंट नंबर 7 लिहून घेत चाला मित्रांनो आणि पुन्हा वाचा. जगामध्ये असं कोणताच फॉर्म्युला नाही की मॅथ खूप इझी आहे आणि येऊन जाईल. मॅथ ऐकल्या नाही येईल असं कोणतंही औषध नाही, असं कोणताही फॉर्म्युला नाही. आणि म्हणून पॉईंट्स लिहा, पुन्हा वाचा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता x² × y⁴. व्हेरिएबल सेम आहे का? नाही. मग मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही कारण याचा पासवर्ड काय? व्ही. मल्टिप्लिकेशन करायसाठी व्हेरिएबल सेम पाहिजे आणि इंडेक्सचं काय करायचं? ॲडिशन. चलपद समान असेल तर घातांकाची बेरीज करा, समान नसेल तर सोडून द्या तसंच. 35x 2 + 4 6. हे झालं मल्टिप्लिकेशन. आता सेकंड 7x² × 3x. अजून एक उदाहरण पाहू. नंबर 2 x
4x² प्लस 2x मायनस 6. चला पहिले आता एक्सला प्लस साईन आहे, काही टेन्शन नाही. एक्सला जर मायनस असतं या सर्वांचे साईन बदलून टाकले असते, बदलायचं काही काम नाही. एक्स पहिले इथं 1 कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करा, सहगुणकाचा गुणाकार 4 1 4. एक्स एक्स चलपद समान आहे, व्हॅरिएबल इज सेम. इथं काहीच इंडेक्स नाही म्हणजे 1 1 प्लस 2 3. पुढं प्लस 2 1 जा 2 एक्स रेस टू 1 एक्स रेस टू 1 एक्स 1 प्लस 1 2. पुढं 1 मायनस 6 1 जा 6 एक्स. आणि खाली लिहून टाका डिग्री कोटी बरोबर 3 2 1. व्हॉट इज द डिग्री 3. मोठ्यात मोठी 3 2 1. कोटी काय आहे 3, द हायेस्ट इंडेक्स. चला मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल हा इंडेक्सचा फॉर्म्युला. आता आपण सेतू अभ्यासक्रमातलं उदाहरण पाहू. चला लिहा x प्लस 1 इन द ब्रॅकेट 4x² प्लस 2x मायनस 6. आणि काही जास्त अवघड नाही झालेलं आहे आपल्याला 6वी 7वीत आपली फक्त रिव्हिजन आहे. चला काय पासवर्ड आहे व्ही. चलपद समान पाहिजे आणि घातांकाची काय करायची बेरीज, ॲडिशन ऑफ इंडेक्स. सगळ्यात पहिलं टर्म घेतो एक्स, सेकंड ब्रॅकेट घेऊन टाकतो. कसं सोडवायचं नीट लक्षात घ्या. मी काय करतो की जे महत्त्वाचे मुद्दे आहे ना वरती लिहितो, वहीच्या इथं कोरं सोडलेलं असतं, इथं महत्त्वाचे मुद्दे लिहायचे स्टार करून आणि नंतर पूर्ण समरी काढायची 4-5 पानावर. आता एक्स हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट घेऊन टाकायचा पूर्णच्या पूर्ण. नंतर प्लस 1 पुन्हा कितवा ब्रॅकेट घ्यायचा दुसरा ब्रॅकेट. एक्स दुसरा ब्रॅकेट प्लस 1 दुसरा ब्रॅकेट. ह्या साईनला फार महत्त्व आहे. चिन्ह चुकलं की उदाहरण गेलं, बॅट्समन आउट. 6 रनच्या ऐवजी 0 रन, बॅक टू पॅव्हेलियन. आता सेकंड घेऊन टाका 4x² प्लस 2x मायनस 6. 4x² प्लस 2x मायनस 6 इक्वल टू करा. इक्वल टूच्या खाली इक्वल टू बरोबर लिहा. What is the coefficient 1? What is the coefficient 1? 4 1 जा 4. x व्हेरिएबल इज सेम. चलपद सारखा आहे लिहून टाका. इथं किती आला 1, इथं किती आला 2. 1 प्लस 2 3. पुढं व्हॉट इज द साईन प्लस. चला 1 2 जा 2 1 जा 2 बे 1 बे. इथं काय आला एक्स, इथं काय आला एक्स लिहून टाकतो. 1 प्लस 1 2. इथं काय आला 1, इथं आलं मायनस 6 1 जा 6. इकडे काही व्हॅरिएबल नाही मग हेच लिहून टाकतो 6. म्हणजे असं एक्स इंटू मायनस 6. पहिले मायनस 6 1 जा 6 एक्सचा एक्स या प्रकारे. चला आता हे झालं पहिल्या टर्मचं. आता दुसरं प्लस. मित्रांनो प्लस साईन असेल ना तर टेन्शन नाही, मायनस असेल ना तरी टेन्शन नाही, फक्त याच्यातली साईन बदलून टाकायचे. प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. टेन्शन कधी येईल आपण डायरेक्ट जर साईन चेंज न करता केलं तर. पण प्लस आहे नो टेन्शन. 1 न मल्टिप्लाय केलं कोणत्याही टर्मला, कोणत्याही संख्येला, कोणत्याही पदाला 1 न जर मल्टिप्लाय केलं गुणाकार केलं तर काही फरक पडत नाही, तेच टर्म कायम राहतात. म्हणून लिहून टाका 4x² प्लस 2x मायनस 6. आलं लक्षात. आणि आता पुढं आपल्याला काय पाहायचं आहे पहा. या प्रकारे आपल्याला आता लाईक टर्म्स एकत्र आणायचे आहेत. चला लाईक टर्म्स कोणते कोणते. एक्स क्यूब आहे का नाही, त्याला तसंच लिहून टाकतो. चला एक्स क्यूबचं काम झालं. स्क्वेअर कुठे कुठे पहा, स्क्वेअर इथं आहे. प्लस 2x² प्लस 4x². चला याचं काम झालं. 3चे आले 2चे आले. आता x⁻1 पाहायचं, इथं आलं
-6^1 लिहायचं काम नाही. ज्याला ज्याला घेतलं त्याच्या खाली अंडरलाईन करा, म्हणजे एखादा पॅसेंजर खाली राहून जाणार नाही रेल्वेच्या. नाही तर मग काय होईल, याच्यातला एखादा पॅसेंजर सुटून जाईल. टर्म सगळे जितके आहेत तितके आले पाहिजे. +2x. चला काय करायला पहा बरं आता. -6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ओके, सगळे विद्यार्थी आलेले आहेत. आता ॲडिशन करताना काय फॉर्म्युला आहे, VI. मल्टिप्लिकेशन करताना काय आहे, V. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनला VI. चलपद पण समान पाहिजे आणि घातांक समान पाहिजे. x³ x². x चा घातांक 3 x चा वर्ग. बेरीज वजाबाकी प्लस मायनस होईल का, नाही होणार, जसेच्या तसं. 4x³. आता x² x² +2 +4 +6x². 2 आंबे 4 आंबे 6 आंबे. लाईक टर्म. हे लाईक टर्म होतं का x³, नाही. आता -6 +2 -4x. आणि शेवट काय राहिलं, -6. लिहून टाका. डिग्री कोटी बरोबर 3 2 1. आणि हा 6 म्हणजे काय, x⁻0. 0 1 2 3 विच इज द हायेस्ट, 3. तर मित्रांनो, प्लस मायनससाठी पासवर्ड आहे VI, मल्टिप्लिकेशनसाठी आहे V. चलपद आणि घातांक समान असेल तर बेरीज वजाबाकी करा. चलपद समान असेल तर गुणाकार करा. घातांकाच्या नियमाचा वापर करा. चला मित्रांनो, आता लिहा स्वाध्याय. लिहा स्वाध्याय मधला क्वेश्चन नंबर 1. असाइनमेंट स्वाध्याय, खूप महत्वाचं. असाइनमेंट लिहा. दिलेल्या राशी बहुपदी आहेत का ते सहकारण लिहा. लिहा, प्रश्न लिहा, मी सांगतो. दिलेल्या राशी बहुपदी आहेत का ते सहकारण लिहा. डिसाइड DECIDE. डिसाइड whether the given polynomials given expression, algebraic expressions are polynomial or not. Decide whether given algebraic expressions are polynomial or not. Polynomial आहे किंवा नाही ते ओळखायचं. तर नंबर 1 y+1 लिहा. इंडेक्स ऑफ व्हेरिएबल, चलपदाचा घातांक. चलपद कोणतं आहे, y. घातांक किती आहे, 1. आणि हा कशात पाहिजे, W. 0 1 2 3 लिहा. 1 बिलॉंग्स टू W. 1 हा W चा घटक आहे. 1 हा या संघटनेत आहे. संघटनेचं नाव काय, W म्हणजे काय, होल नंबर, पूर्ण संख्या. सो इट इज पॉलिनॉमियल, म्हणून ही बहुपदी आहे. चला दुसरं. 2 - 5x. 2 - 5x लिहा. इंडेक्स ऑफ व्हेरिएबल चलपदाचा घातांक. इथं चलपद नाही म्हणजे x आहे आणि याचा घातांक किती आहे, 0. नाही लिहिलं तरी चालत. इथं किती आहे, 1. आणि याचा 2 म्हणजे काय आहे, 2x⁻0 म्हणजे इथं 0 आहे. चलपदाचा घातांक किती इथं, 0 आहे. नाही लिहिला तरी चालतो. 1 बिलॉंग्स टू W. चलपदाचा घातांक 1. W चा घटक आहे म्हणून ही बहुपदी आहे. ॲक्च्युअली ही द्विपदी किंवा बहुपदी कोणी म्हटलं तरी चालतं. 1 बिलॉंग्स टू W, सो इट इज पॉलिनॉमियल. थर्ड, x² + 7x + 9 लिहा पुन्हा. इंडेक्स ऑफ व्हेरिएबल चलपदाचा घातांक. इथं आला 2, इथं आला 1. 9 म्हणजे काय, 9x⁻0 बाजूला लिहायचं. इट इज 0. पुढे लिहा. 2 1 0 हे आलेलं आहे. खाली लिहा. इंडेक्स बिलॉंग्स टू W. घातांक हा W चा घटक आहे.
index belongs to W, so it is polynomial. So it is polynomial. मित्रांनो, आणखी 5 उदाहरणं घ्या मनानं आणि हे उदाहरण मनानं घेऊन सोडवा, म्हणजे आपली खूप चांगली प्रॅक्टिस होईल. आणि मित्रांनो, आपलं चॅप्टर नंबर 3 कव्हर होत आहे. मॅथ 1 मध्ये चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल. चला नंबर 2 लिहा प्रश्न. दिलेल्या प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. राईट डाऊन डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. राईट डाऊन डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. लिहा. नंबर 1 5. खाली लिहा 5 इज कॉन्स्टंट टर्म. 5 ही स्थिर, 5 हे स्थिर पद आहे. सो डिग्री इक्वल टू 0, म्हणून कोटी बरोबर 0. इथे लिहा 5 बरोबर 5 ए रेस टू 0. आणखी एक स्टेप वाढवायची असेल तर 5 म्हणजे 5 गुणिले 1 5 ए रेस टू 0. स्थिर पदाची कोटी 0 असते. द डिग्री ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. नाउ चॅलेंजिंग क्वेश्चन, तुमच्यासाठी चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. व्हॉट इज द डिग्री ऑफ 0? 0ची कोटी किती? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका, घाई करू नका, 1-2 दिवसात शोधा. नंबर 2 एक्स रेस टू 5. सांगा व्हॉट इज द डिग्री? 5. लिहा डिग्री इज इक्वल टू 5, कोटी बरोबर 5. चला तिसरं 27 मायनस वाय क्यूब प्लस वाय 5 डिग्री. इथं कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्मची डिग्री 0, 3, 5. कॉन्स्टंट टर्मचा इंडेक्सचा व्हेरिएबलचा इंडेक्स किती आहे? 0, 0, 3, 5. डिग्री 5, कोटी बरोबर 5. आणि मित्रांनो, 1 मार्काला 100% हा प्रश्न येतो, आपल्याला पक्का करून ठेवायचा आहे. चल पुढे लिहा. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व. नंबर 1 सोडवा. 2y क्यूब प्लस 4y स्क्वेअर प्लस 3 प्लस 15y रेस टू 4 प्लस 10y क्यूब मायनस 3y स्क्वेअर. उदाहरण बरोबर आहे. पहा एकदा. 2y क्यूब 4y स्क्वेअर प्लस 3 प्लस 15y रेस टू 4 10y रेस टू 3 मायनस 3y स्क्वेअर. ओके, एकदम सोपं आहे. पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. 2y क्यूब प्लस 4y स्क्वेअर प्लस 3. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन असेल तर नो टेन्शन. प्लस आलं म्हणजे मार्क वाढणार आहे प्लस, पण मायनस आलं तर मात्र काळजी घ्यायची. मॅथमॅटिक्समध्ये जिथं जिथं मायनस साईन येईल असं समजा की हे आपले मार्क मायनस करायसाठी आलेलं आहे. मायनस साईन आलं, प्रत्येक पदाचं चिन्ह बदला. चेंज द साईन ऑफ इच अँड एव्हरी टर्म ऑफ द ब्रॅकेट. प्लस आलं जसं तसं लिहून टाका प्लस. काही चेंज नाही करायचा. इथं जर प्लस 3 असतं तर 3 मल्टिप्लाय केलं असतं. 3 × 15 45, 3 × 10 30, 3 3 जा 9. इथं काहीच नाही म्हणजे किती सांगा? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. प्लस किती असेल इथं काहीच नाही म्हणजे टाका तुमचं उत्तर युट्यूबच्या. आता लाईक टर्म एकत्र करा. पहिले लार्जेस्ट पहा, मोठ्यात मोठा घातांक इंडेक्स कोणता आहे? 3 2 4. 4चं घ्या पहिले. 15 y रेस टू 4. अजून y रेस टू 4 कुठं आहे का? नाही. आता y रेस टू 3 प्लस 2 y रेस टू 3. टर्म घेतलं की त्याच्या खाली हे असं करून घ्यायचं, रेषा मारून घ्यायची. y रेस टू 3. आता y रेस टू 2. सॉरी y रेस टू 3. y रेस टू 3. आता y रेस टू 2 प्लस 4y स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर. कोण राहिला आता? प्लस 3. एकदा हजेरी घेऊन टाका. सर्व विद्यार्थी आले का? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ओके, सगळे आलेले आहेत. आता लाईक टर्म y रेस टू 4 y रेस टू 3 ॲडिशन होत नाही. y रेस टू 4 जशीच्या तसं. y रेस टू 3 y रेस टू 3 प्लस 2 प्लस 10
प्लस 12 y raised to 3 स्क्वेअर 4 minus 3 प्लस y स्क्वेअर किंवा प्लस 1 y स्क्वेअर प्लस 3 खाली लिहा डिग्री कोटी बरोबर 4 डिग्री कोटी बरोबर 4. मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एकदा ऐकल्याने येईल अशी अपेक्षा कोणीच करू नये. व्हिडिओ 2-3दा पाहावा, कॉन्सन्ट्रेशननं पाहावा. पाहता पाहता लिहायचं, लिहिता लिहिता विचार करायचा. महत्त्वाचे मुद्दे लिहून झाल्यावर 2-3दा वाचायचे. मनानं उदाहरणं तयार करायचे. चॅप्टर नंबर 3 मध्ये जा, मॅथ 1 पॉलिनॉमियल बहुपदी, आणि त्याच्यामध्ये या टाईपची उदाहरणं आहे. 5 उदाहरणं अवश्य सोडवा. चला आता क्वेश्चन नंबर 3, सॉरी क्वेश्चन नंबर 1 झाला आपला. आता 2 मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार, काय हरकत नाही. -3x² - 7x + 8. पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. ब्रॅकेटच्या बाहेर काहीच नाही, ब्रॅकेट ॲज इट इज. काहीच नाही असं म्हणून चालत नाही. देर इज समथिंग, यस देर इज 1 न मल्टिप्लाय करतोय आपण, आणि 1 न गुणाकार केला काही फरक पडत नाही, जशाच्या तसं. नाव मायनस साईन. मायनस साईन दिसलं की प्रिकॉशन घेणं फार आवश्यक आहे, नाही तर मार्क मायनस झालेच समजा. इफ देर इज अ मायनस साईन आउटसाइड द ब्रॅकेट, चेंज द साईन ऑफ ईच अँड एव्हरी टर्म ऑफ द ब्रॅकेट. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. प्लस येतं मायनस, मायनस येतं प्लस, प्लस येतं मायनस, इक्वल टू. आता मोठ्यात मोठ्या घातांक पहा. स्क्वेअर -3x², अजून आहे का x² नाही. आता 1 4x प्लस 4x + 1 याचं काम झालं, प्लस 7x याचं काम झालं, -5 याचं काम झालं, -8 याचं काम झालं. हजरी घ्या एकदा. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आले. सहलीला जितके लिहिले होते तितके सगळे आले. याचं याचं ॲडिशन होत नाही, याला जसे तसं. +4 + 7 + 11x. लाईक टर्म नाही आहे, हे लाईक टर्म आहे. हा लाईक टर्मला नाही कोणता त्याला. -5 - 8 -13. डिग्री इक्वल टू 2. -13 लिहू नका बरं. व्हेरिएबलचा इंडेक्स पाहायचा. 2 1 आणि 13x raised to 0 म्हणजे 0 2. चला मित्रांनो, या प्रकारे आपण सेकंड प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आणि आता मी जाणार आहे प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये चला. प्रॉब्लेम नंबर 3 सोपा आहे. 3x² - 2x इंटूचं चिन्ह आहे अशी आपण गृहीत धरू. 4x³ - 3x². हे इंटू आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे असं गृहीत धरून सोडवू. चला, ब्रॅकेटच्या बाहेर काही नाही, काही नाही आहे, 1 आहे, 1 आहे, पण काही त्याच्याने इफेक्ट होत नाही. 3x² - 2x इथं काहीच नाही म्हणजे 1 आहेच, आणि 1 न मल्टिप्लाय केलं काही फरक पडत नाही. इथं मल्टिप्लाय, आणि आपल्याला थोडंसं आता घाई करून चालणार नाही, कारण 2 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, म्हणून घाई करू नका. पहिला टर्म घ्या. कधी कधी मल्टिप्लिकेशनचं टर्म असतं, चिन्ह असतं, कधी कधी नसतं. नसलं तरी आहेच मल्टिप्लिकेशन, दिलेलं असेल तर चांगलंच, नसलं तरी मल्टिप्लिकेशन आहे. पहिला टर्म घ्या. फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट. पहिला टर्म, सेकंड ब्रॅकेट. दुसरा टर्म चिन्ह असेल -2x, सेकंड ब्रॅकेट. पहिला टर्म, सेकंड ब्रॅकेट. दुसरा टर्म, सेकंड ब्रॅकेट. आणखी तिसरा टर्म असता तर तिसरा टर्म, सेकंड ब्रॅकेट. चला, सेकंड ब्रॅकेट लिहा. 4x³ - 3x², 4x³ - 3x². उदाहरण बरोबर आहे का पाहून घ्या, आता आपल्या मनानंच कारभार होईल आणि सगळं चुकल. 3x² - 2x, 4x³ - 3x². ओके. माझ्या बऱ्याच वेळेस चुका होतात. पुस्तकातलं उदाहरण वेगळं आणि मी बोर्डावर वेगळंच लिहितो. तुमच्या पण होत असतील ते एकदा कन्फर्म करा. आता मल्टिप्लिकेशन मायनस साईन नाही, नो टेन्शन. 3 4 12 x, 2 + 3 5. पुढं आलं -3 3 9.
x x x 2 + 2 4 लॉ ऑफ इंडायसेस घातांकाचा नियम a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. चला पुढं आता मायनस साईन आलं शांतता नो टेन्शन प्रत्येकाचं साईन बदलायचं प्लस असेल तर पहिले मायनस करून घ्या 2 4 जा 8 x इथं 1 आणि हे 3 झाले 4 मायनस आहे तर प्लस 2 3 जा 6 x x x 1 + 2 3 दुर्घटना से देरवली जास्त गाडी फास्ट चालवायची नाही हळूहळू आणि बरोबर साईन चेंज केले का पाहायचे प्लसचं मायनस मायनसचं प्लस मग सर तुम्ही इकडे का नाही चेंज केले कारण इकडे आउट साईडला 3 म्हणजे +3 होतं चला आता लाईक टर्म सगळ्यात मोठा घातांक किती आहे 5 याचं काम झालं 5 आहे का आणखी नाही काहीच करायचं काम नाही ते दिलेलंच आहे लाईनीनं आपल्याला लिहायचं काम नाही लिहून टाका 12 x raised to 5 -9 -8 -9 -8 -17 प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याची प्रॅक्टिस करण्यासाठी मी 14 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत दररोज एक व्हिडिओ अवश्य पहा येत असेल तरी पहा नसेल येत तरी पहा अवश्य पहा चला 17 x raised to 4 प्लस 6 x raised to 3 आणि लिहा डिग्री कोटी बरोबर 5 आणि या प्रकारे आपल्याला हे शेवटचं उदाहरण आहे हा बेटा आलोच हो आलोच बेटा आलोच आणि मित्रांनो दिस इज द लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडेज सेतू अभ्यासक्रम बीच कोर्स मित्रांनो या प्रकारे आपण हा खूप डीप विषय मित्रांनो ॲक्च्युअल प्लस मायनस याच्यासाठीच आपल्याला 2 पिरियड 3 पिरियड लागतील मल्टिप्लिकेशनसाठी पुन्हा 3 पिरियड लागतील पण जास्त डीपमध्ये घेतलं तर मग व्हिडिओची लेंथ वाढते पण आपण त्याचा पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला चॅप्टर नंबर 3 अतिशय सोपं जाईल चॅप्टर नंबर 3 काढा मॅथ 1 मधलं पॉलिनॉमियल बहुपदी त्याच्यातले याच्यावर आधारित कमीत कमी 15-20 उदाहरणं सोडवा आणि माझ्या ग्रुपवर किंवा माझ्या पर्सनल नंबरवर सेंड करा मित्रांनो पुन्हा भेटूया सेतू अभ्यासक्रम 21वा दिवस घेऊन तोपर्यंत हॅव अ गुड डे यूट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमचं नाव वर्ग तुकडी रोल नंबर टाकायला विसरू नका आणि म्हणजे त्याची नोंद मला घेणं शक्य होईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या अभ्यासक्रमात तोपर्यंत हॅव अ गुड डे